श्री स्वामी समर्थ सर्वांना. यंदा स्वामींचा प्रकट दिन 20 मार्च वार शुक्रवार या दिवशी आहे. आता या दिवशी बरेच जण स्वामी समर्थांची वेगळी पूजा मांडणी करत असतात. आता नवीन सेवेकरी भरपूर असतात. मग ही पूजा मांडणी कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या, या दिवशी आपण कोणत्या सेवा करू शकतो, त्याचप्रमाणे जे नवीन स्वामी सेवेकरी असतील, ज्यांना स्वामींची नव्याने सेवा चालू करायची असेल, त्यांनी सेवा कशी करावी, नित्यसेवा कशी करावी, त्याचप्रमाणे या दिवशी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य कोणता आपण दाखवायचा, याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. तुम्ही देखील स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. त्याचप्रमाणे तुम्ही कोणती सेवा चालू केली आहे आणि तुमची समाप्ती कोणत्या सेवेची असणार आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात. बघा, 20 मार्च या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे. या दिवशी ज्यांना नवीन स्वामींची मूर्ती घ्यायची असेल किंवा ज्यांना नवीन स्वामींचा फोटो घ्यायचा असेल, त्यांनी देखील याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि स्वामींच्या फोटोची मूर्तीची स्थापना तुम्हाला करायची आहे. सर्वात अगोदर तुम्हाला जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर घर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. सर्वत्र गुलाब पाणी, गोमतीर पाणी शिंपडून घ्यायचं आहे. उंबरट्यावर न विसरता आवर्जून हळदीचं लेपन करा. आपल्या स्वामींचा प्रकट दिनाचा हा दिवस आहे. त्यानंतर एक चौरंग किंवा पाट घ्या. खाली रांगोळीने स्वस्तिक काढा, त्यावर हळदी कुंकू टाका, त्यावर पाट किंवा चौरंग ठेवा, त्यावर नवं स्वच्छ वस्त्र अंथरा. पिवळं, केशरी, लाल वस्त्र अंथरून घ्या. त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला अगोदर अभिषेक घालून घ्यायचा आहे. नवीन मूर्ती आणली असेल तर तरी देखील तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे. एक तामण घ्या. तामणात थोडेसे तांदूळ ठेवून स्वामींची मूर्ती ठेवा. पंचामृत घ्या. पंचामृत तयार करून घ्या. ज्यांच्याकडे पंचामृत नसेल त्यांनी या दिवशी साधं पाणी घेतलं तरी चालेल, परंतु या दिवशी आवर्जून पंचामृताने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घाला. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्या आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही सकाळी सहज या पूजेची मांडणी करू शकतात. स्वामींच्या मूर्तीवर अगोदर स्वच्छ पाणी घाला, पंचामृत घाला, पुन्हा स्वच्छ पाणी घाला. हे करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. त्यानंतर आपल्याला अभिषेक करत असताना काही सेवा करायची आहे. अभिषेक कसा करायचा, सेवा कोणत्या करायच्या, याविषयीचा डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो देखील तुम्ही पाहू शकतात. थोडक्यात माहिती पाहूया. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला 1 वेळा पुरुष सूक्त किंवा 16 वेळा शक्य झाल्यास आवर्जून या दिवशी 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. ज्यांनी नवीन स्वामींची मूर्ती आणली असेल, त्याची स्थापना करायची असेल, त्यांनी 16 वेळा पुरुष सूक्तम म्हणायचं आहे. 1 वेळा श्री सूक्तम म्हणायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला हात जोडून स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर शक्य झाल्यास तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकतात. फलश्रुती तुम्हाला म्हणण्याची गरज नाही. 16 वेळा किंवा 1 वेळा पुरुष सूक्तम म्हणा, 1 वेळा श्री सूक्तम म्हणा, 1 वेळा पवमान सूक्तम म्हणा आणि आपल्याला राम रक्षा स्तोत्र या स्तोत्रातील 1 ते 9 ओव्या म्हणायच्या आहे. 10वी ओवीपासून फलश्रुती असते. फलश्रुती म्हणण्याची गरज नाही. यानंतर बघा, आपण साध्या पद्धतीने ह्या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्तीची स्थापना आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून पाटावर करून घ्यायची आहे. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या. थोडंसं गंगाजल हाताने शिंपडून घ्या, फुलाने शिंपडून घ्या. फोटो स्वच्छ कपड्याने पुसा. त्यानंतर फोटो असेल तर फोटो देखील थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला चौरंगावर मांडून घ्यायचा आहे. आता तुम्ही जर का नवीन फोटो आणला असेल, नवीन फोटोची तुम्हाला स्थापना करायची असेल तर तुम्हाला याच पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. फोटोवर अगोदर थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या. स्वच्छ कपड्याने फोटो पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला नवीन वस्त्रावर तुम्हाला फोटोची स्थापना करायची आहे. यानंतर या दिवशी आवर्जून आपल्याला हिना अत्तर, मूर्ती असेल तर मूर्तीला, फोटो असेल तर फोटोला आपल्याला एक कापूस घेऊन कापसाने किंवा फुलाने हिना अत्तर आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे. अष्टगंध चंदन तुम्ही लावू शकतात. आपल्याला मूर्तीला किंवा फोटोला हळदी कुंकू अर्पण करायचं नाही, तर आपल्याला चंदनच लावायचं आहे. फोटो असेल तर बघा, फोटोला आपल्याला पाण्याने अभिषेक करता येणार नाही. तुम्ही फोटोची स्थापना केल्यानंतर ज्या सेवा तुम्हाला मी अभिषेक करताना सांगितल्या आहे, त्या सेवा तुम्ही फोटोची स्थापना केल्यानंतर
तुम्हाला फोटोसमोर बसून त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. आता ज्यांना 1 दिवसाचं पारायण करायचं असेल, स्वामी चरित्र सारामृत 1 दिवसाचं पारायण करायचं असेल, त्यांनी देखील याच पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे आणि तुम्ही तुमचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं या दिवशी एक पारायण करू शकतात. ज्यांना पारायण करायचं नाही, नुसती पूजा मांडणी करायची आहे, त्यांनी देखील अशाच पद्धतीने पूजेची मांडणी करायची आहे. आता अष्टगंध लावून झाल्यानंतर फोटो असेल तर फोटोला हार घाला, मूर्ती असेल तर मूर्तीला पोशाख घाला, मुकुट घाला. बघा छान छान नवीन वस्त्र आता विकत मिळतात, ते तुम्ही आणू शकतात. ते स्वामींसाठी तुम्ही परिधान करू शकतात. स्वामींचा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्यासाठी दिवाळीपेक्षाही मोठा आहे. त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी स्वामींच्या आवडीचे वस्त्र, नैवेद्य त्यांना परिधान करायचे आहे, नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. आता फोटो असेल तर फोटोला हार घालून घ्या. पिवळी फुले या दिवशी अर्पण करा. सोनचाफ्याची फुले अर्पण करा. झेंडूची फुले तुम्ही अर्पण करू शकतात. आता स्वामींच्या फोटोच्या उजव्या हाताला आपल्याला घंटी ठेवायची आहे. ज्यांना कलश स्थापना करायची असेल त्यांनी फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश स्थापना केली तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला एका लोट्यात पाणी भरून ठेवायचं आहे. एका वाटीमध्ये तुम्हाला प्रसाद नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. मग दूध, साखर, खडी साखर, शिऱ्याचा प्रसाद किंवा त्यांच्या आवडीच्या तुम्ही बुंदीचे लाडू किंवा बेसनाच्या लाडूचा प्रसाद देखील ठेवू शकतात. नैवेद्य दाखवताना अगोदर आपल्याला पाण्याने भरीव चौकोन काढायचा असतो. त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची, त्यात तुळशीचं पान टाकायचं आणि 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. त्यानंतर कोणतेही 2 फळं तुम्ही ठेवू शकतात किंवा 1 फळ ठेवलं तरी चालेल. तुम्ही जर का पारायण करणार असाल तर 1 नारळ ठेवून घ्या. तुमची जपमाळ असेल तर जपमाळ ठेवून घ्या. शंख असेल तर शंख तुम्हाला मूर्तीच्या किंवा फोटोच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे, आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे. पारायण करणार असाल तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे. हा ग्रंथ देखील इथे आपण ठेवून घ्यायचा आहे. ही पूजेची मांडणी झाल्यावर सर्व पूजेला आपल्याला बघा आपण जी फळं ठेवली आहे, नारळ ठेवला आहे. गणपती बाप्पांची तुम्ही जर का स्थापना केली असेल तर तुम्हाला ती अगोदरच करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, गुळ खोबऱ्याचा प्रसाद, दुर्वा असतील तर दुर्वा, लाल जास्वंदाचं फूल असेल तर ते अर्पण करा. सर्व पूजेला पूजून झाल्यानंतर, फुलं अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला हवी तशी सजावट करा. रांगोळी काढा, फुलांची आरस करू शकतात, लाइटिंग तुम्ही करू शकतात. यानंतर तुम्ही संपूर्ण पूजेला तुम्हाला धूप पाने ओवाळून घ्यायचं आहे. कापूर आरती तुम्ही करू शकतात, कापराने ओवाळू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुपाचा दिवा लावला असेल तर तुपाच्या दिव्याने संपूर्ण पूजेला ओवाळून घ्या. धूप दीप दाखवून घ्या. हे सर्व करत असताना आपल्या तोंडात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ फक्त स्वामींचं नामस्मरण करत आपल्याला ही संपूर्ण पूजा करून घ्यायची आहे. ज्यांना पारायण करायचं आहे त्यांनी 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर त्यांनी या दिवशी संकल्प सोडून पारायण केलं तरी चालेल किंवा संकल्प न सोडता तुम्ही पारायण केलं तरी चालेल. तुम्ही पारायण केल्यानंतर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही पुरणपोळीचा किंवा तुम्ही भाजी, भाकरी, चपाती, वरण भात याचा प्रसाद तयार करू शकतात, नैवेद्य तयार करू शकतात आणि हा नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थांना दाखवायचा आहे. जसं आपण जेवणाचं ताट आपल्यासाठी भरून घेतो त्याच पद्धतीने ताट भरून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक पदार्थावर तुळशीचं पान ठेवायचं आहे. नैवेद्य हा जमिनीवर कधी ठेवायचा नाही, ही चूक बरेच जण करतात. खाली पाट ठेवा किंवा नैवेद्याचं जे ताटाचं आसन भेटतं, वस्त्र भेटतं ते ठेवून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवून तुम्हाला 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवून गायत्री मंत्र म्हणून तुळशीचं पान पाण्यात बुडवून घ्या. 3 वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवा, गायत्री मंत्र म्हणा, नैवेद्यम समर्पयामि असं म्हणा. त्यानंतर नैवेद्याला हात लावून तुम्हाला मंत्र येत असेल तर मंत्र म्हणा किंवा हे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मी नैवेद्य दाखवलेला आहे, तुम्हाला मी जेवणाचं ताट दाखवलेलं आहे, जेवणासाठी तुम्ही या असं स्वामी समर्थांना निमंत्रण द्यायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आता बघा जर का तुम्ही पूजा मांडणी केली असेल तर तुम्ही दुपारी स्वयंपाक करणार असाल तर तुम्ही दुपारी देखील हा नैवेद्य दाखवू शकतात. थोड्या वेळ अर्धा तास आपल्याला नैवेद्य स्वामींच्या फोटो किंवा पूजेसमोर ठेवायचा आहे. त्यानंतर हा नैवेद्य आपण घरातल्यांनी ग्रहण करायचा आहे. जर का तुम्ही पारायण करणार असाल तर तुम्हाला संध्याकाळी हा नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती करून तुम्हाला हा नैवेद्य ग्रहण करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आता स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बघा पुरणपोळी आहे, त्याचप्रमाणे तुम्ही वरण भात, भाजी चपाती, एखादा गोड पदार्थ जसं शिऱ्याचा प्रसाद किंवा शेवयाची खीर, मखाण्याची खीर, तांदळाची खीर तुम्ही बनवू शकतात. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना बेसनाचे लाडू अतिशय प्रिय आहे. या दिवशी आपण आपल्या हाताने 2 का होईना बेसनाचे लाडू बनवायचे आहे.
तुम्हाला सकाळी नाही जमलं, दुपारी नाही जमलं, तर अक्षरशः तुम्ही संध्याकाळी जरी या बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे. आपण जे ताट दाखवलेलं आहे ते ताट आपण स्वतः खाण्यासाठी घ्यायचं. आपण जर का रात्री बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला असेल तर तो आपल्याला रात्रभर तिथेच झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी घरात सर्वांनी खायला घ्यायचा आहे. आता ज्यांना या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची असेल, मग 11 दिवसांची असू द्या, 21 दिवसांची असू द्या, तुम्ही या दिवसापासून सेवेला सुरुवात करू शकतात. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आता हा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत, या ग्रंथातील तुम्हाला एक पारायण करायचं असेल तर संपूर्ण 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे आहे. तुम्ही 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा किमान या मंत्राचा जप करा. 1 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता या दिवशी सेवा ज्यांना करायच्या आहेत त्यांनी देखील अभिषेक करताना सांगितलेल्या सेवा करा. त्यानंतर संपूर्ण दिवसभरात तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करू शकतात. आता जे संकल्प सोडून करणार आहे त्यांनी एका बैठकीत वाचन करायचं आहे आणि ज्यांना सेवा म्हणून करायचं आहे त्यांना एका बैठकीत शक्य नसेल तर तुम्ही सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 या पद्धतीने 7 अध्याय वाचून 21 अध्याय तुम्ही पूर्ण करू शकतात. किंवा सकाळ संध्याकाळ 2 वेळेला तुम्ही अर्धे अध्याय वाचून तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकतात. आता ज्यांना नित्यसेवा करायची आहे त्यांनी या दिवसापासून नित्यसेवेला सुरुवात करू शकतात. अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा. पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थांसमोर एक नारळ, खडीसाखर आणि फूल ठेवायचं आहे आणि आजपासून स्वामी समर्थ महाराज मी तुमची भक्त आहे, तुम्ही माझे गुरु आहेत असं म्हणायचं आणि आजपासून मी तुमच्या सेवेला सुरुवात करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. स्वामी समर्थ महाराज मी अज्ञान आहे, बालक आहे, मला काहीच समजत नाही, माझ्याकडनं सेवा तुम्ही करून घ्या असं म्हणायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायचं आहे. आता सेवा कशी करायची, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. सेवा करताना तुम्हाला ह्या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहेत. म्हणजे 1 आठवड्यात 7 दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं. त्यानंतर शक्य झाल्यास 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. खरंच वेळ नसेल तर 1 माळ जप करा. 1 वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. शक्य झाल्यास तुम्ही रोज स्वामींची आरती करा. नसल तर गुरुवार आणि रविवार या दिवशी स्वामींची आरती आवर्जून करा. रोज स्वामींसमोर तुम्हाला खडीसाखर, दूधसाखर, ड्रायफ्रूट, एखादं फळ या पद्धतीने नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामींना एका लोट्यात पाणी भरून ठेवायचं आहे. या पद्धतीने स्वामींची सेवा करायची आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता स्वामींच्या आवडीचे नैवेद्याचे पदार्थ बघा, तुम्हाला मग सांगितले आहेच त्याचप्रमाणे स्वामींना कांदा भजी खूप आवडायचे. तुम्ही कांदा भजी देखील या दिवशी करून दाखवू शकता नैवेद्यामध्ये. त्याचप्रमाणे तुम्ही गोड भाताचा नैवेद्य दाखवू शकतात. या पद्धतीने तुम्ही स्वामींना नैवेद्य बनवून दाखवू शकतात. धन्यवाद.